हॅलो, तर कशा आहात तुम्ही सर्व? तर तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि जय शिवराय. तर आम्ही पूर्ण फॅमिली फिरायला गेलेलो आणि तुम्ही पार्ट 1मध्ये बघितलंच असेल, हा पार्ट 2 आहे. तर इकडे बघितले तर सगळे स्माईल वगैरे देत होता आणि आम्ही मस्त आनंद घेत आम्ही वरती चाललेलो होतो डोंगरावर. भारी मस्त रम्य वातावरण होतं बरं का. आणि इकडे बघितलं तर मी मस्तपैकी थोडंसं शूट करत होते आणि वरती आम्ही गेल्यावर चिमुकल्यांना लागली होती भूक म्हणून ते पेपर देत होते आणि मस्तपैकी आतून एन्जॉय पण करत होत्या. डान्स चालू होता, सगळे फोटो वगैरे काढत होते आणि गाडीमध्ये गाणे लावले होते चिटूनी, तर चिटू पण डान्स करत होते. मस्त एन्जॉय करत आम्ही चाललेलो वरती डोंगरावर. तर मस्तपैकी आजचा एन्जॉय झालेला आमचा आणि एक नंबर असा व्ह्यू पण होता, भारी वाटत होतं. इकडं माझ्या नवऱ्याची स्माईल बघा आणि इकडं मस्त अंकल मस्त वातावरणाचा एन्जॉय करत भारी वाटत होतं. त्यांना फोटो वगैरे व्हिडिओज काढत होते. आणि इकडं बघितलं तर माऊ बघा, म्हणजे माऊ तिच्या मम्मीला सांगत होती की मम्मी अशीच पोज दे, तशी पोज दे. आणि त्यानंतर तिने बसवलं मला की चल आंटी तुला तुझी पण पोज दे सांगते मी. तर मी म्हटलं ठीक आहे बाळ चल. तर अशा प्रकारे तिने पोज सांगितल्या आणि मी स्माईल वगैरे देतच राहिले आणि 1-2 क्लिक काढल्या, खूप छान क्लिक होत्या. आणि इकडे बघितलं तर गोलू खूप रडत होते म्हणून ताई त्यांना झोका देत होत्या. मस्त एन्जॉय पण झालेला आणि आम्ही इकडं सगळे गेलेले चहा प्यायला, तर आम्ही आमचा एन्जॉय करून घेतला दोन्ही जावेने. आणि त्यावर होत्या इकडं तिकडं कोणी आहे का, पण कोणीच नव्हतं. आणि इकडं बघा मस्त भुट्टा खाणारी आमची संतूर मॉम लेकराला घेऊन उभं होती, मस्त भारी दिसतं त्या. आणि भाऊ पाणी पित होते, इकडं ताई आलेल्या आणि भुट्टा वगैरे घेतलेला, एकदम टेस्टी भुट्टा होता, खूप भारी लागला आणि मस्त एन्जॉय करत होत्या आत्तू पण. इकडं आत्याबाई पण खात होत्या आणि तसंच आम्ही निघालो परत घरी, कारण की आम्हाला पार्टी होती आणि आम्हाला त्याची तयारी पण करायची होती. तर बघा पार्ट 3मध्ये